हाय हॅलो नमस्कार, वेलकम टू मॅजिक मोमेंट विथ श्रुतीज ब्लॉग। तर आता श्रावण महिना सुरू झाला म्हणजे सणांना सुरुवात झाली आणि सण उत्सव खूप प्रेमाने आणि जोरात उत्साहात साजरे होत असतात। तर आज आहे नागपंचमी आणि नागपंचमीच्या निमित्ताने आज आम्ही कालभैरवाच्या मंदिरात जाणार आहोत। संध्याकाळी येवल्याला कालभैरवाच्या मंदिराजवळ एक छोटीशी यात्रा भरते। गावोगाववरून लोक येतात आणि आपल्या उदरनिर्वाहासाठी तिथे दुकान वगैरे लावत असतात। छोटीशी यात्रा असते, संध्याकाळी तिथे जाणार आहोत। आणि नागपंचमीला प्रत्येक गावाकडे वेगवेगळी प्रथा आणि रूढी आहेत। तर आमच्याकडे असं असतं की आम्ही तवा ठेवत नाही, कढई ठेवत नाही किंवा फोडणीही देत नाही। तर त्यासाठी आम्ही आदल्या दिवशीच सगळं काही तयार करून ठेवलेलं असतं। दुसऱ्या दिवशी फक्त पुरणाचे दिंडे करत असतो आणि त्यामध्ये पुरण भरलेलं असतं। ते मी तुम्हाला दाखवेलच सासूबाई जेव्हा करतील तेव्हा। तर अशा प्रकारे सेलिब्रेट केली जाते आणि तुमच्याकडे ती कशी प्रकारे सेलिब्रेट केली जाते ते मला नक्की कमेंट करून कळवा। तर आता आम्ही नागनरसोबा म्हणजे एक फोटो असतो की त्याच्यावर नागाचं वगैरे कालभैरवाचं चित्र असतं, तर त्याची पूजा करणार आहोत। चला मग। किशो इकडे आहा, भात शिजवत नाही नागपंचमीच्या दिवशी, म्हणून मग आम्ही आदल्या दिवशी भात करून ठेवलेला होता। ओल्या गव्हाची खीर आणि कटाची आमटी। कटाच्या आमटीलाही मसाला आदल्या दिवशी काढलेला होता। दुसऱ्या दिवशी फक्त कच्च्या तेलामध्ये मसाला टाकायचा आणि उकळ काढून घ्यायची। त्यानंतर इकडे सासूबाईंनी दिंडे करायला घेतले। तर पुरणाची पोळी करता येत नाही कारण आपल्याला तवा ठेवता येत नसतो। मग त्याच्या छोट्या छोट्या पोळ्या करून त्यात पुरण भरून वाफवून घ्यायचं आणि त्यांना आम्ही दिंडे असं म्हणतो। त्यानंतर मी मस्तपैकी छान दिंडे आणि गव्हाची खीर एन्जॉय केली। जेवण झाल्यानंतर संध्याकाळी आम्ही दोघे जणी गेलो कालभैरवाच्या यात्रेसाठी। आणि कालभैरवाच्या यात्रेसाठी गेल्यानंतर तिथे बरीचशी शॉप्स आलेले होते आणि मग आम्ही सगळ्यात आधी दर्शन घ्यायचं ठरवलं। मग आधी मंदिरात जाऊन दर्शन घेतलं। तुम्ही बघू शकता इथे किती सारी दुकानं आलेली आहेत। यात्रा छोटीशी असते पण प्रत्येक येवलेकर यात्रेमध्ये येतो। येवलेकरांची ती खासियतच आहे की ते प्रत्येक सण उत्साहात साजरे करत असतात। दर्शन वगैरे घेऊन झाल्यानंतर आम्ही आलो बाहेर। मग आम्ही मुलांसाठी खेळणे घेतले। मुलांना कितीही खेळणे घेतले तरी त्यांचं मन भरत नाही आणि आमच्या शिवदादाला तर खूप खेळणे आवडतात, तर त्याच्यासाठी पण खेळणे घेतले छान छान। आणि मुलांना आणायचं होतं पण आहे ना, पाऊस सुरू असल्या कारणामुळे त्यांना आणायला आजी नको म्हटली। कारण कसं असतं की पाऊस पडल्यानंतर चिखल वगैरे पण होतो आणि मुलं आता चालायला लागली तर अजिबात ते आमच्या जवळ थांबत नाही, सारखं म्हणतात की आम्हाला खाली उतरायचंय। त्यानंतर आम्ही थोडीफार शॉपिंग केली आणि मग आलो आम्ही घरी। घरी आल्यानंतर आम्ही मुलांना सगळी खेळणी दाखवली, त्यांना खूपच आनंद झाला। आणि लक्षू आणि सखी मस्तपैकी खेळणे घेऊन फिरत होत्या आणि कृष्णाला बॉल खूप आवडला। ती मस्त आजीला दाखवत होती, असा बॉल आहे, असा बॉल आहे असं। आणि लक्षू इथे बसलेली आजीजवळ। वर गेली। आजचा व्लॉग कसा वाटला नक्की कमेंट करा, लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉनचं बटन दाबून ठेवा नवीन अपडेटसाठी। बाय बाय।